नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की सायली आता किचनमध्ये येते आणि किचनमध्ये प्रियाने आता सगळं भाजी आता कापून इकडे तिकडे सगळ्या किचनमध्ये फेकून दिलेली असते आणि सगळा किचन आता खराब केलेला असतो। सायली ते सगळं बघते आणि विचार करते की अरे बापरे, पूर्णाजीला तर हे अजिबात नाही आवडत। जर पूर्णाजीने बघितलं ना त्या उगाच मलाच रागावतील असे म्हणत पटकन आता सायली ते सगळं किचन स्वच्छ करू लागते आणि बाहेर सोफ्यावर बसत प्रिया आता सायलीची मजा बघू लागते। इकडे तेवढ्यात आता अस्मिता ही पूर्णाजीच्या हाताला धरून पूर्णाजीला खाली घेऊन येते। आता पूर्णाजी म्हणते की अगं काय चाललंय अस्मिता, मला खाली हाताला धरून कशाला आणलं तू? तेव्हा आता अस्मिता म्हणते असं काय करतेस, तुला भूक लागली असेल ना? पूर्णाजी म्हणते की मला नाही लागली भूक। आणि त्यावेळेस अस्मिता म्हणते की अगं असं काय करतेस, तुला गोळ्या घ्यायच्यात ना? तेव्हा सायली आता त्यांचं बोलणं ऐकते, पण सावलीने तोपर्यंत सगळा किचन आता स्वच्छ केलेला असतो। त्यानंतर अस्मिता म्हणते की अगं पण तुला उपवासाचं किचनमध्ये काय केलं ते तरी बघायला हवं ना, चल मी तुला किचनमध्ये घेऊन जाते असे म्हणत अस्मिता पुन्हा आता पूर्णाजीचा हात धरते आणि तिला किचनमध्ये घेऊन जाऊ लागते। आणि तेवढ्यात आता पूर्णाजी ही टेबलपाशी येते तर सायलीने तोपर्यंत सगळा किचन स्वच्छ केलेला असतो। इकडे आता पूर्णाजी अस्मिताला म्हणते हे बघ अस्मिता, मला काहीच नको गं। तेवढ्यात सायली म्हणते की मग पूर्णाई तुम्हाला खिचडी देऊ का? मी खिचडी केली तर आता प्रिया आणि अस्मिता रागाने सायलीकडे बघतात। पूर्णाजी म्हणते अगं मी तुम्हाला काय सांगू, मला खरंच भूक नाही आहे। पूर्णाई आता टेबलवर बसते। पूर्णाई म्हणते हे बघ मला खरंच भूक नाही आहे आणि जेव्हा मला भूक लागेल ना तेव्हा मी उपवासासाठी खाईल काहीतरी। प्रियाचा अस्मिताचा नाविलाज झालेला असतो आणि लगेच आता पूर्णाजी म्हणते की उपवास हा मनावर नियंत्रण ठेवण्यासाठी करायचा असतो, खाण्यासाठी नाही। आता सायली म्हणते की पूर्णाजी मी तुम्हाला कॉफी देऊ का? थोडा आज पोटाला आधार होईल ना, थांबा मी तुम्हाला कॉफी देते असे आता सायली पूर्णाईला सांगते। आता सायली पूर्णाईला कॉफी देते आणि म्हणते की तुम्हाला काही हवं असेल तर मला सांगा। आणि तेवढ्यात आता सायली ही आतमध्ये बेडरूममध्ये जाता क्षणी इकडे अस्मिता आणि प्रिया पुन्हा किचनमध्ये जातात आणि त्या डस्टबिनमध्ये पुन्हा उपवासाचे सगळे पदार्थ वेपरच्या पिशव्या टाकतात आणि लगेच पूर्णाजी असे करत तो डस्टबिन घेऊन दोघेही आता पूर्णाईसमोर येतात आणि म्हणतात पूर्णाजी हे बघ या डस्टबिनमध्ये काय आहे? उपवासाचे सगळे वेपर्स आणि सगळं काही खाल्लेले आता पिशव्या आणि हे पदार्थ आहेत। तेवढ्यात आता अस्मिता म्हणते की हे सगळं कोणी खाल्लं असेल? तर आता पूर्णाजी विचारात पडते आणि इकडे आता प्रिया म्हणते की हे बघ सकाळपासून मी तर किचनमध्ये आलेच नाही। तर अस्मिता म्हणते की असलं ना आरबट चरबट मी काही खातच नाही। तेव्हा आता पूर्णाजी बघ तू कोणी खाल्लंय हे? आणि तेवढ्यात आता विचार करत पूर्णाई म्हणते की अर्जुनच्या बायकोचा उपवास आहे, कल्पनाचा उपवास आहे आणि मग कोणी खाल्लं असेल? तेव्हा आता अस्मिता म्हणते तूच ओळख। पूर्णाजी म्हणते की अगं विमलने वगैरे काही खाल्लं असेल। आणि लगेच आता प्रिया म्हणते की पूर्णाई तुझ्या लक्षात येत नाही आहे का? आणि सायली सकाळपासून इथे होती, तिनेच सगळं हे खाल्लंय। आणि तेवढ्यात आता सायली तिथे येते आणि सगळेजण आता सायलीकडे बघतात तर प्रियाने पूर्णाईला सांगितलेलं असतं की हे सगळं सायलीने खाल्लंय। रागाने पूर्णाई आता सायलीकडे बघते। सायली म्हणते की पूर्णाई तुम्हाला काही हवंय का? तर पूर्णाई रागाने म्हणते की हे बघ सायली मला काहीच नको, या अगोदर हे कुणीच खाल्लंय ते सांग। आणि तेवढ्यात त्या पिशव्या बघून आता सायली म्हणते की मला काहीच माहीत नाही पूर्णाई, या पिशव्या तर मी आत्ता बघते। आणि तेवढ्यात कल्पना देखील तिथे येते आणि त्या पिशव्या आणि ते सगळं बघते आणि हसतच कल्पना म्हणते काय एवढी कसली मीटिंग चालली आहे तुमची? आणि लगेच आता प्रिया म्हणते की आई बघ ना, कुणीतरी डस्टबिनमध्ये मला पुरावे सापडलेत आणि उपवास मोडलाय। उपवास मोडण्याचे हे पुरावे आणि कुणीतरी वेपर्स खाल्लेत आणि पिशव्या या डस्टबिनमध्ये टाकल्यात। ते ऐकताच आता कल्पनाला देखील धक्का बसतो आणि तेवढ्यात आता कल्पनाला राग येऊन कल्पना म्हणते अस्मिता हे तू खाल्लंस का? तर अस्मिता म्हणते नाही का मम्मा, मला डॉक्टरांनी हे असलं खायला सांगितलेलंच नाहीये। आणि लगेच आता सायलीकडे बोट करत अस्मिता म्हणते हे सगळं या सायलीने खाल्लंय। आणि अस्मिता म्हणते की तुम्हाला उपवासाच्या आता नावाखाली ही तुमच्या डोळ्यात धूळ फेकते। तर सायलीकडे बघत आता सगळ्यांना मोठा धक्का बसतो। सायली म्हणते की नाही आई, मी सकाळपासून तर पाणीसुद्धा घेतलेलं नाहीये। आणि तेवढ्यात आता अस्मिता म्हणते की उगाच खोटं बोलू नकोस सायली, हे सगळं तूच खाल्लंयस। विचार करत आता पूर्णाजी म्हणते की या मुलीने देवाधर्माच्या बाबतीत कधीच खोटेपणा केलेला नाहीये। आणि तेवढ्यात आता पूर्णाजी त्या सगळ्यांकडे बघत म्हणते की पण आजचं चित्र वेगळंच दिसतंय। तर सायली म्हणते पूर्णाजी तुम्हाला खरंच असं वाटतंय का की हे सगळं मी करेन आणि आजचा उपवास मी मोडेन म्हणून? आणि पुन्हा आता पूर्णाई विचारात पडते। तर सायली म्हणते की पूर्णाई माझ्यावर नाही, निदान माझ्या श्रद्धेवर तरी विश्वास ठेवा। आणि सायली म्हणते मी हे असं कधीच करू शकणार नाही, एवढं तर तुम्ही मला ओळखता ना।
आणि आता सायली ही प्रिया अस्मीकडे बघते. दोघीही हसत असतात. सायली विचार करते की आई आणि पूर्णाईला प्रियाच भडकवते, पण माझ्याकडे काही पुरावे नाहीत तेव्हा मी काही बोलूही शकत नाही. आणि लगेच आता सायली म्हणते की नक्कीच यांच्या खोलीत मला काहीतरी पुरावा मिळेल असा आता सायली विचार करते. दोघीही असा खदखदा गालातल्या गालात हसत असतात. आता सायली प्रियाच्या बेडरूममध्ये येते. झाडू आणि टोपली आता सायलीने आणलेली असते आणि त्या रूमकडे बघत सायली विचार करते की पूर्णाईसमोर मला खोटं ठरवण्यासाठी, मी उपवास मोडला असं दाखवण्यासाठी प्रियाने इथेच या रूममध्ये काहीतरी खाल्लं असेल असे म्हणत सायली आता त्या रूममध्ये सगळं झाडू मारू लागते. कॉट खाली इकडे तिकडे सगळे झाडू मारत असताना आता सायलीला उपवासाचे ते कॉट खाली पडलेले सगळे पदार्थ आता बाहेर येतात आणि त्या क्षणी प्रियाने इथे हे सगळं खाल्ल्याचे आता सायलीच्या लक्षात येते आणि पटकन आता सायली पूर्णाई आणि कल्पनाला हाक मारत बोलावते. सायली म्हणते की आई, अस्मिता ताई, प्रिया तुम्ही जरा इकडे येता का? प्रिया अस्मिता तिथे येतात आणि म्हणतात काय झालं ग, आमच्या नावाने का खडे फोडून ओरडतेस? आणि तेवढ्यात आता सायली म्हणते की आई बघा, मी इथे केर काढला तर मला या केरामध्ये काय सापडलं ते. आणि कल्पना आता त्या पदार्थांकडे बघते आणि म्हणते हे तेच पदार्थ आहे ना जे त्या डस्टबिनमध्ये होते आणि त्या पिशव्यात होते? तर सायली म्हणते हो आई. आणि तेवढ्यात आता सायली म्हणते की हे कोणी खाल्लं, मी का प्रियाने? कारण हे प्रियाच्या बेडरूममध्ये मिळालं, अश्विन भाऊजी तर असं काही खात नाही. तेवढ्यात आता सायली म्हणते की म्हणून हे सगळं प्रियाने खाल्लंय आणि प्रियाने फक्त माझ्यावर आरोप नाही केला तर तिने तिचा उपवाससुद्धा मोडलाय. ती ऐकून प्रियाला धक्का बसतो आणि प्रिया म्हणते उगाच माझ्यावर असं काही खोटं आरोप करू नकोस तू. आणि तेवढ्यात आता प्रिया म्हणते की अच्छा आई, मी हे खाल्लं पण मी आज नाही काल खाल्लं होतं. आणि लगेच आता प्रिया म्हणते की अहो तो कचरा खाली पडला ना, तो उचलायचा माझ्याकडून राहूनच गेला. आणि हात जोडतच आता प्रिया म्हणते आज उपवास आहे आणि असलं खाणं आज ना माझ्या मनात सुद्धा येऊ शकत नाही आई. आणि लगेच आता प्रिया म्हणते की आता आपण हा विषय इथेच बंद करूयात. आता कल्पनाला राग येतो. कल्पना म्हणते की आता ना हा विषय रोजचाच झाला, आता ना एकदा मला पूर्णाजीच्या कानावर घालू देच. तेवढ्यात प्रिया म्हणते की आई कशाला, पूर्णाजीला त्रास होईल तर. कल्पना म्हणते चला सगळ्या जणी चला. आणि तेवढ्यात आता कल्पना त्या सगळ्यांना पूर्णाईकडे घेऊन येते. पूर्णाई म्हणते काय झालं? कल्पना म्हणते की पूर्णाई मगाशी त्या डस्टबिनमध्ये रॅम्परचे पॉकेट सापडले ना, त्याचे सगळे पदार्थ प्रियाच्या रूममध्ये सापडलेत. आणि लगेच आता पूर्णाई म्हणते काय म्हणजे तन्वी तू उपवास मोडला आणि अर्जुनच्या बायकोवर नाव घालतेस? तेव्हा लगेच आता पूर्णाजीला राग येतो आणि तेवढ्यात विमलही तिथे आलेली असते. आणि तेवढ्यात प्रिया म्हणते की पूर्णाई मी उपवास नाही मोडला, मी ना आज कडक उपवास धरलाय. जे मी काल ते रूममध्ये जे सापडलं ना ते मी काल खाल्लं होतं. आणि लगेच आता प्रिया म्हणते की तो कचरा उचलायचा राहूनच गेला. ते ऐकताच आता तेवढ्यातच प्रियाच्या मोबाईलवरून डिलिव्हरी बॉयचा फोन येऊ लागतो. इकडे आता विमल म्हणते की असं कसं होईल? आता तन्वीताई अहो मी तुमची रूम आज सकाळी स्वच्छ केली होती, झाडू मारला होता. आणि लगेच आता तन्वीकडे बघत विमल म्हणते की तेव्हा हा कचरा सकाळचाच आहे. सायली म्हणते की आता काय बोलशील प्रिया? तर प्रिया म्हणते उंदराला मांजर साक्ष. आणि ही विमल हिचीच बाजू घेणार ना. आणि लगेच आता कल्पना म्हणते काय खरं काय खोटं मला काहीच कळत नाही, पण विमल तिच्या केलेल्या कामाबद्दल कधीच खोटं नाही बोलणार. आणि तेवढ्यात आता डिलिव्हरी बॉय आता दरवाजात आलेला असतो आणि डिलिव्हरी बॉय म्हणतो की तन्वी सुभेदार तुमचं पार्सल आलंय आणि चिकन फ्राय आणलंय. ते ऐकताच आता पूर्णाईला धक्का बसतो आणि सगळेजण आता त्या डिलिव्हरी बॉयकडे बघू लागतात. तर प्रिया म्हणते नाही नाही मी काही मागवलेलं नाही, अहो तुमचा पत्ता चुकला असेल जा. तर तेवढ्यात तो डिलिव्हरी बॉय म्हणतो की अहो पत्ता तर हाच आहे, अन्नपूर्णा निवास. पुन्हा आता रागाने पूर्णाई आता प्रियाकडे बघते. आणि लगेच आता तो डिलिव्हरी बॉय म्हणतो की अहो असं काय करताय, तुमचं ऑनलाईन पेमेंटसुद्धा झालं आहे आणि मोबाईल नंबरसुद्धा तुमचाच आहे हे बघा. आणि तुम्हीच तर सांगितलं होतं की दरवाजात आल्यानंतर बेल वाजवायची नाही म्हणून, आणि मग मी बेल वाजवली नाही आणि सरळ दरवाजात आलो. सगळे सत्य आता डिलिव्हरी बॉय आता पूर्णाजी समोर ओकलेला असतो आणि आता पूर्णाजी आणि कल्पना दोघींसमोर प्रियाची पितळ उघडे पडलेले असते. आणि तो डिलिव्हरी बॉय म्हणतो की आता हे पार्सल घ्या ना मॅडम तुम्ही, मला जायला उशीर होतोय. आता कल्पना पूर्णाई दोघीही उठून उभ्या राहतात. तर आता सायली म्हणते की प्रिया अगं घे ना गं ते पार्सल, कारण चायनीज थंड झाल्यानंतर चांगलं नाही लागत. आणि तेवढ्यात रागाने पूर्णाई प्रियाकडे बघते आणि म्हणते घे आता पार्सल आणि उगाच खोटं बोलू नकोस. खरं तर प्रिया मी तुझ्याकडून खूप कमी अपेक्षा करत होती आणि प्रत्येक वेळेस माझा अपेक्षा भंग होतो आणि तू अपेक्षा भंग करते, असे रागाने पूर्णाई आता प्रियाकडे बघत बोलते. आणि तेवढ्यात आता राग येऊन कल्पना म्हणते की तन्वी जर तुला उपवास करायचाच नव्हता तर तू सांगायचं, असा खोटारडेपणा करायची काय गरज होती. आणि रागाने पूर्णाई कल्पना आतमध्ये निघून जातात.
तर तेवढ्यात हाताची घडी घालत आता सायली ही प्रिया हाशमीकडे बघते, तर रागाने प्रियासुद्धा आता सायलीकडे बघते. सायली म्हणते की हे बघ प्रिया, आता तरी कामाची सवय लावून घे आणि जर तू तुझी रूम साफ केली असती तर तुझ्यावर ही वेळ आलीच नसती. राग येऊन प्रिया म्हणते की तुझं असं खोटं ज्ञान नको मला फुकटचं. तेवढ्यात आता सायली म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेव प्रिया, जर माणसं कमवायची असेल ना तर खरं बोलावं लागतं आणि खरं वागावं लागतं. आणि इकडे आता प्रिया ही रागाने आतमध्ये निघून जाते, तर सायली आता अर्जुनच्या बेडरूममध्ये येते. अर्जुन आता तो सोन्याचा तुकडा बघत त्याचा अभ्यास करत असतो, तर तेवढ्यात आता सायली तो सोन्याचा तुकडा घेत म्हणते की हा तुकडा साक्षीचा असेल का. तेवढ्यात आता अर्जुन म्हणतो की मी या सोन्याच्या तुकड्याचं व्हर्जन शोधतोय आणि एकदा का ते सापडलं तर हा तुकडा साक्षीचाच असावा असं मला वाटतंय. आणि तेवढ्यात दरवाजा उघडून प्रिया तिथे येते आणि मोठ्याने सायली असे ओरडते, तर तेवढ्यात सायलीच्या हातातील तो सोन्याचा तुकडा प्रियाच्या समोर खाली पडतो आणि पटकन ते बघत प्रिया तो सोन्याचा तुकडा उचलते. आणि आता प्रियासमोर तो सोन्याचा तुकडा आलेला असतो आणि आता तो सोन्याचा तुकडा साक्षीचा आहे हे प्रियाने ओळखलेलं असतं. आणि आता प्रियाकडून तो सोन्याचा तुकडा साक्षीचाच आहे हे सत्य अर्जुन आता कसे पुराव्यासकट प्रियाकडूनच वदवतो हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.